हे आहे उंदरगाव या ठिकाणचं पोस्ट ऑफिस आणि हे देखील पाण्याखाली पूर्ण होतं. बऱ्यापैकी या ठिकाणचे डॉक्युमेंटरी वगैरे भिजलेले आहेत असं या गावकऱ्यांचं मत आहे. कुठला पिकनिक पॉइंट वगैरे नाही, परंतु हे एक पूरग्रस्त गाव आहे देवड आणि माढा तालुक्यातील हे देवड गाव आणि त्याच्या शेजारी असणारं हे उंदरगाव आणि हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला, तो ब्रिज या दोन्ही गावाला जोडणारा. तर आज या ठिकाणी मी पोहोचलोय म्हणजे उंदरगाव आणि देवड या दोन्ही गावांच्या मध्ये मी आज ब्रिजच्या शेजारी आहे. आज माझ्या समोर आहेत ते म्हणजे उंदरगावचे माजी उपसरपंच माननीय श्री बालाजी नाईक. नायकुडी साहेब, बालाजी नायकुडी साहेब. आज खरं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की उंदरगाव आणि देवडगावची काय परिस्थिती आहे. तर बालाजी मला सांगा की हा पूर पूर्णरित्या ओसरला आहे. नदीचं जे पात्र तुम्हाला दिसतंय ते पहिल्यापासून तेवढंच पात्र होतं की आता हे पात्र पूर्ण वाढलेलं आहे? नदीचं पात्र पहिल्यापासून तेवढंच होतं, परंतु अतिशय महाभयंकर असा मोठा पूर आल्यामुळे नदीचं पात्र सोडून गावामध्ये पाणी शिरलं आणि गावामधील 300 ते 400 कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि अतिशय सगळ्या घरातलं वस्तू सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. अच्छा. महापुरामध्ये सगळ्या गावचं लोकांचं धान्य असेल किंवा घरातल्या वस्तू असतील दैनंदिन जीवनातल्या पाक पूर्ण वाहून गेले. अच्छा, ज्या ठिकाणी आपण उभा राहिलेलो आहे, ही जी वाट आहे सध्याची, ही वाट इकडे माझ्या अंदाजाने स्मशानभूमीकडे जाते. हा आणि जर तुम्ही पाहाल तर गावाच्या ज्या रचना असतात त्या नदीच्या काठी स्मशानभूमी असते किंवा ओढ्याच्या काठी वगैरे असते. तर नदीचं पात्र हे स्मशानभूमीच्या पलीकडे होतं का अलीकडे होतं? स्मशानभूमीच्या पलीकडे चिटकून नदीचं पात्र आहे. अच्छा, म्हणजे स्मशानभूमीपासून जवळपास हे जेवढं अंतर आहे एवढ्या अंतरापर्यंत महापूर आला होता. सध्या आपण पाहतोय खरं, पण हा ब्रिज तर त्याच वेळेस पाण्याखाली गेलेला असेल. म्हणजे देवड आणि उंदरगाव या ठिकाणचा जो ब्रिज आहे तो तर त्याच वेळेस पाण्याखाली गेला असेल. साधारणतः ही जी शेती आहे, ही शेती ही सरकारी मालमत्तेत का खाजगी मालमत्तेत? खाजगी शेतकऱ्याची शेती आहे. खाजगी शेती आहे. म्हणजे नदीचं पात्र फुल असं खोलगट नाहीये, परंतु जे असं सपाट पात्र असल्यामुळे पुराचा धोका जास्त वाढला असं म्हणायचंय का तुम्हाला? मग नाही, नदीचं पात्र भरपूर मोठं आहे, परंतु अतिशय उद्रेक झाल्यामुळं पावसाचा आणि पाण्याचा, त्यामुळं पाणी नदी पात्रात मावलं नसल्यामुळं ते पाणी बाहेर आलं आणि गावात शिरलं. अच्छा, मला एक सांगा की आताची परिस्थिती काय आहे? म्हणजे आता पूर तर पूर्णरित्या ओसरला आहे. आता म्हणजे या लोकांचं, या गावातील लोकांचं जनजीवन हे थोडंसं पूर्वपदावर येतंय का? त्यांना काय व्यत्यय येत आहेत सध्या? कारण तुम्ही एक माजी सरपंच आहात, गावचे माजी उपसरपंच आहात, तुम्हाला गावातील पूर्णरित्या आयडिया आहेत यापैकी. नाही, पाणी येऊन गेल्यामुळं लोकांचं सर्व सामान भिजल्यामुळं आणि घरात चिखल शिरल्यामुळं अच्छा, ती धुवून काढण्याचं काम आणि भांडी सगळी धुण्याचं काम चालू आहे गावातल्या लोकांचं. आणि घराच्या कडेने आसपास चिखल झाल्यामुळे सगळी दुर्गंधी पसरलेली आहे. अच्छा. त्यामुळे ती स्वच्छतेच्या नादात सर्व माणसं आहेत. अजून सध्या पूर्व परिस्थितीत झालेली नाही. आता एक शेतकरी बघतोय आपण. दादा, मला सांगा एक 2 मिनिटं की तुमचे जनावर वगैरे पाण्यात काय वाहून गेलेत का? आता नाही ना, असं काय झालं? जरी माझी नसली स्वतःची गेली, अनेक शेतकऱ्याची गेलेले आहेत. बर बर, आता तुम्ही ह्याला चारा तर मुबलक प्रमाणात मिळतोय का तुम्हाला? कुठं काय आमचं शेत आहे ते असं नदीतच आहे. अच्छा, म्हणजे ऊस असला वाहून आलेला. अच्छा, एक सांगा की किती क्षेत्र तुमचं नदी पात्रामध्ये होतं? 2 एकर. 2 एकर. आणि त्याच्यामध्ये काय होतं मग? ऊस होता का किंवा अजून काय पीक होतं? ऊस आणि कांदा. अच्छा, मग आता हा ऊस तुमचा पूर्ण गेला का पाण्यामध्ये? हा, पाण्यामध्ये जे असा पात्रात आहे तो पाण्यातच आहे आता सध्या. आता सध्या पाण्यात आहे. हा, आणि कांदा तर एकदम उठूनच गेला. अच्छा, म्हणजे सगळं कांदा तर सगळं वाहून गेला असेल, पण शेतीचं काय नुकसान झालंय का? असं शेतीतली माती गेली तुमच्या किंवा असं काय झालेलं आहे का? हा, माती जाणार की वड आहे पाण्याची. अच्छा, पाणी काय वेगात होतं. वेगात होतं पाणी. वेगात होतं त्यामुळे. अच्छा, ठीक आहे. आता पाहतोय आपण खरं तर एक शेतकऱ्यांची एक त्यांनी मनोगत व्यक्त केलं की शेतीमधील माती बऱ्यापैकी गेलेले वाहून आणि कांद्याचं पीक याशिवाय शेतीमधील जे ऊसाचं पीक होतं ते देखील आमचं वाहून गेलेलं शेती पात्रात. आता इथून पुढे तुम्हाला हे सगळं डागडुजी करायला किती वेळ लागेल? काय वाटतं तुम्हाला? आता खर्ची तर आधी लागणार डागडुगी करायला. अगदी बरोबर. हा, आता घरातील म्हणजे तुमचं उदरनिर्वाहाचं साधन जे आहे ते फक्त शेतीच होतं का घरामधील सर्व्हिसला वगैरे कोणी आहे तुमच्या? शेतीच शेती. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, धन्यवाद.
नायकुडे साहेब पुन्हा तुमच्याकडे येतोय. आता खरं सांगायचं झालं तर तुम्ही या गावचे माजी उपसरपंच आहात. देवडगाव आणि जे उंदरगाव आहे ह्याची लोकसंख्या अंदाजे किती आहे आणि शासन मदतीमध्ये आता तुम्हाला हातभार कसा लावतं ते पण सांगा. गावातील कोणी इकडून तुम्हाला काही मदत दिली का, म्हणजे जे चॅरिटेबल संस्था असतात, एनजीओ संस्था असतात वगैरे वगैरे, यांनी काही मदत तुम्हाला दिलेली आहे का? बऱ्याच संस्थेने आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी बरीच मदत केलेली आहे आम्हाला, आमच्या गावाला आणि केवडगावला. अच्छा. सर्वच पूरग्रस्त गावांना भरपूर मदत झालेली आहे, परंतु केवडचा आणि उंदरगावचा संपर्क तुटल्यामुळे केवड भागात खालच्या भागातून आलं आणि आमच्या भागाला पुण्यापासून आलं. अच्छा अच्छा. म्हणजे कमी काही पडलं नाही, परंतु जी पहिलं जी जनजीवन आहे ती विस्कळीत झालेलं, अजून पूर्ववत झालेलं नाही. म्हणजे माढा तालुक्यामधील केवड गावाला आणि उंदरगावाला जो ब्रिज जोडतो तो साधारणतः 5-6 दिवस पाण्याखाली असल्यामुळे त्या गावाशी या माढा तालुक्यातील लोकांचा संपर्क तुटला होता. तुटला. त्यामुळे माड्याची मदत त्यांना न मिळता त्या जिल्ह्यातील तिकडच्या लोकांची मदत त्यांना मिळाली. बार्शी असेल, वैराग असेल, मालवंडी असेल, पिंपरी असेल, जामगाव असेल, अशा बऱ्याच गावांची मदत केवड गावाला झालेली आहे. ते आपल्याकडे वकील साहेब आहेत आणि वकील साहेब देखील काय बोलतायत ते आपण विचारत घेऊ. वकील साहेब सांगा तुमचं मत काय आहे जनतेला. आज आम्ही माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी उंदरगाव मध्ये पूर आल्यामुळं सगळं घरदार लोकांचे उद्ध्वस्त झालेले आहेत. तरी बऱ्याच संस्थांकडून, एनजीओ कडून वगैरे या ठिकाणी मदत दिली जात आहे. आणि केवडच्या पुलावरचं आज पाणी ओसरल्यामुळे तिकडेही मदतीचं ओघ आता चालू होईल आणि गावकऱ्यांनी धीर धरून राहावं, एवढीच. धन्यवाद. आपण पाहतोय की एक महाराष्ट्र शासनाचा या पिण्याच्या पाण्याचा टँकर देखील आलेला आहे. मी गावामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी गेलो त्यावेळेस पाहिलं की हापशामधून जे पाणी येतंय की नाही ते पाणी सध्या पिवळेसर स्वरूपाचं पाणी आहे. म्हणजे जमिनीमध्ये जबरदस्त पाणी मुरलेलं आहे, पिण्याला एक पाणी नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने पिण्याच्या पाण्याची तुमची या ठिकाणी सोय पण केलेली आहे. आता सध्या आपण पुढे जाऊया थोडंसं आणि या आजूबाजूचं जे चित्र आहे, विदारक चित्र, अजूनही या ठिकाणी तुम्ही पाहाल तर लाईट सद्यस्थितीला नाही. आणि गेले किती दिवस लाईट नाहीये सरपंच साहेब सांगाल तुम्ही? 10 दिवसापासून लाईट नाही उंदरगावला. अच्छा. उंदरगावला गेल्या 10 दिवसापासून लाईट नाहीये. लाईट नाही. म्हणजे आता हे लाईटचं डागडुजीचं काम तर चालू असेल ना? पण डागडुजीचं काम चालू करायला तसं म्हणजे संधीच मिळत नाही, कारण सगळं खाली ओलं सगळं असल्यामुळे. खाली ओलं असल्यामुळे त्यामुळे मग काम आता करता सध्या येईल. तुमचे मोबाईल बॅटरी चार्जिंग असतील किंवा इतर काय चार्जिंग असेल याच्यासाठी काय पर्याय व्यवस्था सरकारने केलेली आहे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही करताय का काय? आमच्या गावामध्ये एका ठिकाणी एक डेपो तेवढा चालू आहे, कारण त्या ठिकाणी पाणी गेलं नव्हतं म्हणून तेवढा एक डीपी चालू आहे. अच्छा. गावातलं सगळं मोबाईल तेवढ्या एरियातच चार्जिंग केलं. एका एरियामध्ये चार्जिंग. इकडे पाहाल तुम्ही तर गावामधील जी काय वस्तू भिजलेल्या होत्या, अगदी त्याच्यामध्ये फ्रीज दिसतोय, टीव्ही दिसत आहेत, काही जणांची गादी आहेत, दैनंदिन ज्या काय आहेत त्या सगळं इथं या ठिकाणी पाहताय. जरा थोडस आपण जर पुढे गेलो तर त्याच्यामध्ये एक विदारक अवस्था दिसते. म्हणजे गावामध्ये जी काय नाश झालं ते सगळं एका बाजूला आणून अक्षरशः खूप मोठे मोठे डाम आहेत. हे डाम देखील इलेक्ट्रिकल सिटीचे वाकले, तारा विस्तृतपणे पडले इकडे तिकडे, काही जणांच्या गाड्या देखील वाहून गेलेल्या आहेत. आणि दफनभूमी आहे मुस्लिम समाज, भूमीच्या वरती कितीतरी फूट पाणी पाहिलं आपण. आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही अक्षरशः खूपच विदारक अवस्था या ठिकाणी पाहिलेली आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी देखील आहे. या दफनभूमीच्या कितीतरी फूट पाणी वरती होतं. उंदरगाव आणि देवड या ब्रिजवरती सध्या आपण उभे आहे श्रोतेहो. आणि तुम्ही पाहाल ना तर उंदरगाव या ठिकाणचे 2 तडफदार तरुण व्यक्तिमत्व माझ्या समोर आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया की गेल्या 8 दिवसापाठीमागे पूरस्थिती काय होती दादा आणि आज काय आहे. आता नदीला पाणी महापूर तसा 16 तारखेनंतर सुरुवात झाली. 16 तारीख, आज जवळजवळ 1 ऑक्टोबर आहे. इकडे उंदरगाव, ही सिना नदीवरचा ब्रिज आणि हे केवड इकडे. अच्छा. आतापर्यंतच्या म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे जे जुनी लोक आहेत ते सांगतात आतापर्यंत असा महापूर आलेला नाही. अच्छा. आता ह्याची जी कॅपॅसिटी आहे आपल्या नदीची, वाहण्याची कॅपॅसिटी आहे फक्त 50,000 क्युसेकची आणि पाणी होते त्यात 2,20,000 क्युसेक. सीना नदी दोन्ही गावाच्या काठावरची जे जमीन आहेत, जमीन बरीचशी वाहून गेलेली आहे. बरेचशा लोकांचे जे गायी आहेत, जनावर वगैरे आहेत ते सुद्धा वाहून गेलेले आहेत. परत काही लोकांच्या घरामध्ये, काही म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. उंदरगावमध्ये सुद्धा, तिकडे केवडमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये घरामध्ये पाणी गेलं होतं. सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, जे पाणी माती वाहून गेलेली आहे ही न निघून कधीही भरणारी हानी आहे. कारण ह्याला गव्हर्नमेंटला आता गव्हर्नमेंट ह्याला सेपरेट हे करावं त्याची काहीतरी भरीव तरतूद करावं लागणार त्या संदर्भात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो, हा माडा वैराग रस्ता आहे, हा पूल
कोणत्या ऍक्सिडेंट असू शकतो हा अच्छा अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये पूल आहे. आणि प्रशासनाला एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येते असं व्यवस्थित सांगितलं तर नाही, मी पाहिलं आता या पुलाचा काही भाग विभाजला आहे, जेणेकरून खालचं पाणी दिसतंय. सध्या नदीच्या वर आपण पुलावरती आहे, त्या खालचं पाणी दिसायला लागलेलं आहे. भविष्यामध्ये याचं स्ट्रक्चर ऑडिट होईल आणि त्यानंतरच हा परवानगीला दिला जाईल. पण आजच हा खुला झालेला आहे, त्यामुळे ये जा करतायत लोकांना अजून माहिती नाहीये. मला सांगा, आता हे पूर्व पदावरती यायला तुम्हाला किती दिवस लागतील अंदाजे? तरी 4 दिवस 8 दिवस वगैरे काय? अजून एक अंदाज धरला तर एक आठवडा तर लागेल. पाणी पूर्ण खाली जाऊनपर्यंत ते सगळं कोरडं होईपर्यंत एक आठवडा लागेल. अच्छा, ठीक आहे. आता अजून काय तुमच्या घरचं काय नुकसान झालं स्वतःचं असं काय? आता स्वतःच माझी वस्ती जरा थोडी लांब असल्यामुळे माझं वैयक्तिक काय नुकसान झालेलं नाही. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी पूर्ण मदत करण्यासाठी आम्ही स्वतः तत्पर असलेली लोक. अच्छा, आता तुम्हाला काय एनजीओनी वगैरे मदत पाठवली? बहुउद्देश संस्थाने, गावकऱ्यांनी, मंडळीने जेवण खाणं वगैरे, किराणा मदत भरपूर आलेली बाहेरून पण. अच्छा, बाहेरून मदत आलेली, शासनाची मदत आलेली, पण जनावरांना जी मदत येते ती थोडी अपुरी येते. आणि जनावर आमच्याकडे जास्त आहे त्यांची मदत येणार थोडी अपुरी आहे. अच्छा, ती थोडी मदत थोडी जास्त यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे जे आपले मोटर आहेत, खालच्या पाणबुडी वगैरे जे आहेत, बऱ्याचशा लोकांचे वाहून गेले. उंदरगाव इकडचे केवळ साईड वगैरे अच्छा, बऱ्याचशा ते फुटबॉल सहित निघून गेलेले खाली. अच्छा, डीपी, इलेक्ट्रिक डीपी वगैरे, डीपी सुद्धा खाली पडलेले आहेत. त्यांची जी पीटी वगैरे आपण जे ते स्टार्टर वगैरे होतं चालू करण्यासाठी, त्यामध्ये पाणी गेल्यामुळं अत्यंत म्हणजे साधारण एका शेतकऱ्याला 50,000 रुपये कमी कमी त्याचा खर्च आहे. अच्छा. ही मोटर आणणे किंवा त्याची पीटी बसवणे ही किंवा वायर असेल, या गोष्टीचा भरपूर खर्च आहे. आणि नदीच्या साईडच्या मोटर वगैरे आहेत ना, ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या वाहून गेलेले. वाहून गेलं. मग ते मोटरचा पण वेगळा पंचनामा होऊन त्याचं एक वेगळी नुकसान भरपाई मिळेल अशी आमची शासनाकडे विनंती आहे. अच्छा, अच्छा, ठीक आहे. काय अवस्था झाली पहा. एक मोबाईल कंपनीचं ऑपरेटिंग स्टेशन होतं, ज्या ठिकाणावरून हे सगळं चालत होतं. बाजूलाच एक डीपी देखील आहे आणि सद्यस्थितीला हा डीपी पूर्णपणे बंद आहे. तुम्ही पाहाल तर अगदी पाण्याच्या प्रेशरनं हे मोबाईलचं जे स्टेशन आहे, ज्या ठिकाणाहून रेंज प्रोव्हाइड केली जात होती, ते सगळं या ठिकाणी उन्मळून पडलेलं आहे. आणि यावरून अंदाज येतो की पाण्याचा प्रेशर किती असेल. बाजूला शेती आहे, अजूनही शेतीमध्ये पाणी आहे. आणि हे जे चिंचेचं झाड दिसतं, या चिंचेच्या झाडाला खालून पाचट आहे आणि चिंचेच्या झाडाची हाईट पाहता जवळपास 30-35% पाचट लागलेला आहे. अगदी 40% चिंचेच्या झाडाच्या तुम्ही म्हणाल तरी लागलेला आहे. आणि असं दिसतंय की पाण्याची तीव्रता गावापर्यंत किती पोहोचलेली असेल बघा. आणि हे बाजूला जे दिसतंय तुम्हाला ते हे गाव आहे आणि ह्या गावावरची सद्यस्थितीला ह्या स्टँडवरती काही लोक ये जा करतायत. आणि पाहाल तुम्ही तर चिमुरडे जे आहेत, बच्चू कंपनी, हे देखील या ठिकाणाहून ये जा सध्या करतायत. शाळेला यांची पूर्व पदावरती हळूहळू येते. काही दिवसासाठी प्रशासनाने शाळेंना सुट्ट्या दिल्या होत्या आणि सध्या या स्टँडवरती शाळेच्या म्हणजे उंदरगाव या स्टँडवरती काही मुलं दिसत आहेत आणि त्या मुलांशी आपण गप्पा गोष्टी करूया. अगदी निरागस मुलं आहेत की ज्यांना हा पूर काय आहे हे माहित नव्हतं आणि खेळण्यात मग्न आहेत. आणि तुम्ही पाहाल तर हे सगळे बच्चे कंपनी आहेत ज्या शाळेत गेल्या तर पडायला असतायत मुली. बाळांनो, कुठला तुम्ही? उंदरगावच. बरं, कितवीला बाळा तू शाळेमध्ये? 6वीला. तू बाळा? 6वीला. बर, एका वर्गामध्ये सगळे? कुठे शाळेला जाता तुम्ही? माड्याला. अच्छा, मग आता कशाने जायचं शाळेला? पुरामध्ये सुट्टी दिली ती तुम्हाला? कुठे सुट्टी दिली ती? शाळेला सुट्टी दिली ती. बर, पुरामध्ये काय काय अडचणी आल्या तुम्हाला? जाता आलं नाही. बर, मग का ट्युशनला पण नाही जाता आलं? मग मज्जा आहे ना शेवटी. तुम्ही लहानपणी म्हणत होता ना येरे येरे पावसा, मग किती मोठा पाऊस आला बघा. त्या पद्धतीने पाऊस मोठा आल्यामुळे तुम्हाला शाळेत जाता आलं. तू बाळा कितीला शाळेमध्ये? 6वीलाच. मग सगळे एका वर्गातले आहात का तुम्ही? बर, मग आता शाळेला निघालात का तुम्ही आलात माघारी? ट्युशनला. मग ते माड्यामध्येच का? बापरे, म्हणजे जायचं शाळेत माड्याला, ट्युशनला माड्याला, म्हणजे खूप लांब आहे. पप्पा काय करता तुझे बाळा? तुझं शेतीमध्ये काय नुकसान झालं मग? आमच्या बंधारा लागतो खाली 2 तुकड्याला. अच्छा, ते पाण्यात गेलं पूर्ण. अच्छा. तुझं काय बाळा शेतीचं नुकसान झालं? नाही काय गेलं. तुमच्यातलं? अच्छा, तुझं नाही का काय? अच्छा. आणि ह्या ज्या छोट्या दिसतात त्या कोण आहेत बाळांनो? मग हे बहिणी कशी सोडाय आली का स्टँडवर? हिला भीती वाटते म्हणून? हो पिल्ल्या?
तुझं काय वेळा झालं नुकसान? सगळा ऊस पाण्यात सगळा ऊस पाण्यात गेला. किती होता? 4 एकर. बापरे. मग आता ह्या वर्षी कसं करायचं काय माहित. पप्पा काय करतात? शेती. शेती. चल ठीक आहे. आणि तुम्हा सर्वांना बेस्ट लक भविष्यासाठी. चला बाय. आज आहे मंगळवार, दुपारचे साधारणतः 2 वाजलेले आहेत आणि या टायमिंग मध्ये या ब्रिज खुला झालेला आहे. गेले 8 दिवस झाले ह्या ब्रिजच्या वरून पाणी कितीतरी पटीने जात होतं. अजूनही या ठिकाणी लाईट वगैरे या सुविधा ना पूर्ण विस्कळीत आहेत. या गावाची अजूनही अवस्था तशी पाहिली तर खराब आहे. हे शेतीचं क्षेत्र तुम्ही पाहाल ना तर नदीपात्रामध्ये नदीच्या बाजूला शेतीचं क्षेत्र आहे आणि अजूनही हे शेतीचं क्षेत्र नीट करण्यासाठी खूप अडचणीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. तुम्ही आता सध्या पाहाल ना तर आपण केवडगाव आणि उंदरगाव या दुवा म्हणजे हा जो ब्रिज आहे या ब्रिज वरती आपण चाललेलो आहे. आता सध्या पाहाल तुम्ही तर हा ब्रिज देखील थोडाफार खचलेला दिसतोय. अगदी लाईटीचा पोल जो दिसतोय तुम्हाला हा देखील वाकडा तिकडा होऊन या ठिकाणी पोहोचलाय आणि एवढी पाण्याची ताकद होते तर ह्या सजीव सृष्टीचं तुम्ही पाहाल ना तर किती हाल झाले असतील. म्हणजेच जे मूक प्राणी आहेत सरपटणारे, साप असेल, इंचू असेल, उंदीर असेल किंवा ससे असतील वगैरे वगैरे, तर ह्या सर्व प्राण्यांचे काय हाल झाले असतील याचा अंदाज देखील आपण बांधू शकत नाहीये. तर हे जे तुम्ही पाहताय ते विदारक चित्र अक्षरशः मन हेलावून टाकणार आहे. यामध्ये हा ना भूतो ना भविष्य असा हा प्रसंग या गावावरती नदीकाठच्या सीना नदीकाठच्या गावातील लोकांना पाहायला मिळाला किंवा त्यांच्यावरती हा एक प्रसंग निसर्गाचा कोप झाला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आता सध्या तुम्ही पाहाल ना तर या ज्या ब्रिज आहे या ब्रिजवरचा जो थर आहे, लेअर आहे, हा देखील उचकटलेला आहे आणि ज्या वेळेस याचं स्ट्रक्चर ऑडिट होईल त्यावेळेसच हा अवजड वाहनासाठी हा ब्रिज योग्य समजला जाईल. बरीचशी वाहतूक सध्या या ठिकाणी चालू झालेली आहे आणि जो संपर्क 8 दिवसापासून तुटलेला होता तो आता पूर्वपदावरती आलेला आहे. यामध्ये पाहाल तुम्ही तर शेतकऱ्यांच्या ज्या केबल आहेत म्हणजेच ठिबक सिंचनाच्या ह्या केबल या ठिकाणी वाहून आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मोटर असतील, याशिवाय विद्युत पुरवठा करणाऱ्या ज्या केबल आहेत अल्युमिनियमच्या तारेच्या किंवा कॉपर तारेच्या ह्या केबल देखील याच्यामध्ये वाहून आलेले असतील. तुम्ही पाहाल तर ब्रिज हा एक ठिकाणी अगदीच बाजूला झालेला आहे. म्हणजे पाण्याची एवढी ताकद आहे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही. आणि हा ब्रिज अवजड वाहनासाठी सद्यस्थितीला तरी अयोग्य आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तरीही या ठिकाणावरून काही लोक ये जा करतायत. हा ब्रिज खूपच अवघड स्थितीमध्ये आहे. हाल तर पाणी दिसतंय याच्यामध्ये आणि नदीच्या सीना नदीच्या पात्राच्या वरती सद्यस्थितीला आहे आणि हे नदीचं पात्र अजूनही पाणी जबरदस्त आहे. हे कधीच पाणी आजपर्यंत पाहिलं नव्हतं आजूबाजूच्या लोकांनी. हे पाण्याने तुम्हाला पाहायला मिळतंय आणि ही जी झालेली नुकसान आहे हे नुकसान भरून निघणं भविष्य दृष्टीनं खूप अवघड आहे. बरेचसे या ठिकाणी लोक ये जा करायला लागलेत. त्यांच्या दैनंदिनच्या काही गरजा असतील, काही हॉस्पिटलायझेशन असेल, शैक्षणिक दृष्ट्या काही कामं असतील तर ते ये जा आता सद्यस्थितीला करायला लागलेत आणि हळूहळू हे पूर जसा ओसरेल तसं या ठिकाणची लोकांची ये जा या ठिकाणी चालू झालेलं आहे. पूर्वपदावरती येण्यासाठी या लोकांचे काही खूप मोठे प्रयत्न देखील चालू आहेत. या पुराच्या पाण्यामध्ये जी डीपी आहे नदीकाठचा तो देखील उकडून पडलेला आहे आणि या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेला आहे आणि हे पूर्वपदावरती येण्यासाठी किती दिवस लागतील काही सांगू शकत नाही. आता सध्या जे केवड आणि उंदरगाव आहे या ठिकाणावरची लाईट गेले कित्येक दिवस नाही आणि गावामध्ये फक्त एका ठिकाणी इमर्जन्सी लाईटची व्यवस्था केलेली आहे. गावकऱ्यांना मोबाईल चार्जिंग करायचं असेल किंवा यदा कदाचित लाईटचं जे काही काम असेल ते एका ठिकाणी कॉमन करावं लागते सद्यस्थितीला आणि बऱ्यापैकी हा पूल रिकामा झालेला आहे सद्यस्थितीला. पावसाचं प्रमाण जे कोळेगावचे जे धरण आहे कोळेगाव सीना या धरणाचं जे पर्जन्यमान जे सध्या होत होतं ते कमी झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहाल तर बऱ्यापैकी पूर्वपदावरती येण्याचे चान्सेस आहेत. परंतु अजूनही ह्यांना धीर देणं गरजेचं आहे कारण खूप काही लोक घाबरलेले आहेत आणि या घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांचं सध्याचं जनजीवन चालू आहे. अनेक NGO असतील, बहुउद्देशीय संस्था असतील, चॅरिटी संस्था असतील, जे दानशूर व्यक्ती आहेत जे ह्या गावांना आता सध्या गाड्या मदती पोहोचवत आहेत. पण
तरी ही मदतीची अपेक्षा खरी तर शेतीसाठी आहे आणि यापुढे शेती सुधारवणं, शेतकऱ्याला आधार देणं हे तेवढंच गरजेचं आहे. एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालंय की ना भूतो ना भविष्य आहे. त्यामुळे काय होईल काय नाही सांगू शकत नाही. कित्येक वर्ष लागतील की यांना यामधून बाहेर पडण्यासाठी. त्यामधील त्यांच्या दैनंदिन गरजा भागवून शेती सुधारणं किंवा शेतीचा पोत सुधारणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे या शेतकरी राजाला सर्वांनी मिळून धीर देणं गरजेचं आहे. याशिवाय त्याला मदत करणं देखील तेवढंच गरजेचं आहे.